जास्त मसाले न वापरता अगदी घरच्या साहित्यात गावरान पद्धतीने झटपट अगदी कुकरमध्ये आपण मटण रस्सा आणि मटण सुक्कं कसं बनवायचं हे आपण आता बघणार आहे. कसं भारी दिसतंय का नाही, जेवढं भारी दिसतंय का नाही तेवढंच खायला एक नंबर लागतं, अगदी गावरान चव लागते. तर याची रेसिपी आपण आता बघूयात. आणि तुम्ही बघू शकता छान अशी आपली मटण थाळी तयार आहे. चला तर मग याची रेसिपी बघूयात. सुरुवातीला काय केलंय, मटण स्वच्छ धुवून घेतलं. इथं अर्धा किलो मटण वापरले. त्यासाठी एक मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि थोडे खडे मसाले घेतलेत. आता आपण जे मटण धुवून घेतलंय की नाही त्याला मीठ आणि हळद लावून घ्यायचं, एक 10 मिनिटं त्याला लावून ठेवायचं. मग त्याला फोडणी घालायचं. तुम्ही इथं या ठिकाणी ना ज्यावेळी आपण हळद आणि मीठ लावतो त्यावेळी आलं लसणाची पेस्ट देखील लावू शकता. मी आता नुसतं हळद आणि मीठ लावले कारण आपल्याला गावाकडची टेस्ट पाहिजे. मग त्याला हळद मीठ चांगलं असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं त्याला तसंच ठेवून द्यायचं. आता आपण कांदा भाजून घेणार आहे. तर कांदा त्यासाठी मी ना 2 मीडियम साईजचे ना कांदे कट करून घेतलेले आहेत. जसं आपण पोहे वगैरेला कांदा कापतो ना तसा कापून घ्यायचा, उभा कापला तरी चालेल. आता कुकरमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यावर कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला छान असा ना गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे आहेत. आपण जे खडे मसाले घेतले त्यात तर लगेच घालायचे नाहीत कारण कांद्याबरोबर ते करपून जातात आणि त्याचा वास चांगला येत नाही रश्श्याला. मग काय करायचं, थोडासा कांदा एक 5-10 मिनिटं भाजला की मग आपल्याला त्यात मसाले घालून घ्यायच्यात. आता आपण आधी सुरुवातीला सगळा व्यवस्थित कांदा भाजून घेऊयात. आणि ही रेसिपी ना अगदी झटपट कुकरमध्ये बनवून जाते. तर तुम्हाला ना जास्त वेळ मटण शिजवायची गरज नाही आणि चवीलाही तेवढीच भन्नाट लागते. आणि आपण यामध्ये ना बाहेरचे फारसे मसाले काही वापरले नाही आहेत. तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपला कांदा देखील भाजलेला आहे आणि आपण त्यात खडे मसाले घालून घेतलेत. एक कांदा भाजून झाल्यानंतर खडे मसाले थोडेसे भाजले की त्याच्यामध्ये मटण घालून घ्यायचं आणि मटण घातलं का नाही की व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. आणि हलवलं की लगेच पाणी घालायची गडबड त्याच्यामध्ये अजिबात करायची नाही, त्याला अंगचं पाणी सुटलं पाहिजे. मग आता आपण इथं व्यवस्थित हलवून घेऊया. आणि मटण शिजवण्याची एक प्रोसेस असते. जर आपण पातेल्यात शिजवत असू ना तर या पद्धतीनं शिजवलं ना तर एक नंबर मटण लागतं. आता बघा हे आपण असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि एका ताटावरती पाणी घेऊन ना त्याच्यावरती ते ताट झाकून ठेवायचं एक 10 ते 15 मिनिटं. आणि त्या ताटातलं गरम पाणी ना त्याच्यावरती घालून घ्यायचं. म्हणजे अशाने काय होतं, मटणाची चव ना अजून छान लागते. आपण याच पद्धतीनं आता थोडंसं आधी एक 10 ते 15 मिनिटं मटण शिजवून घेणार आहे. नंतर कुकरला त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. एक 10 मिनिटं आपण त्या ताटावर पाणी ठेवलेलं आणि छान असं मटणाला अंगचं पाणी सुटलेलं आहे. आता ताटावरचं पाणी त्याच्यात घालून घेऊया. आणि दुसरं देखील मी गरम पाणी करून घेतलेलं. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा तेवढं पाणी घालायचं आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तुमच्या कुकरच्या कॅपॅसिटीवरती तुम्ही 3 किंवा 2 घेऊ शकता. एखाद्या कुकरला एखादी शिट्टी लागेल. तर मी 2 शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या, म्हणजे मटण छान असं मऊ शिजलं जाईल. आता आपण कुकर लावून घेऊयात आणि शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण बाकीचा मसाला तयार करून घेऊयात. मसाल्यामध्ये आपण काय काय घेतलंय तेच बघूयात आता. तर इथे एक पॅन गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये आपल्याला ना 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरं आणि 3 चमचे खोबरं घेतलंय. ते व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचंय. जास्तही त्याला करपवायचं नाही, अगदी हलकं हलकं असं खोबरं, तीळ आणि जिरं भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो. नंतर देखील आपण तेलामध्ये सगळे मसाले भाजणार आहे. सो आता थोडेसे सगळे मसाले भाजून घेऊयात. आता बाकीचे काही मसाले घेतलेत. 1 टोमॅटो घेतलाय, 2 कांदे घेतलेत, कोथिंबीर, आलं आणि लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या ते देखील आपण भाजून घेणार आहे. आता आपल्याला खोबरं सुरुवातीला भाजून घेऊयात आणि मग राहिलेले मसाले नंतर भाजून घेऊयात. खोबरं भाजताना तेल टाकण्याची गरज नाही कारण खोबऱ्याला ऑलरेडी तेल सुटतं, त्याच्यामुळे तेल टाकू नका. तीळ आणि खोबरं आपण एकत्र भाजून घेऊयात. छान असं खोबरा तीळ भाजलेलं आहे. आता आपण ते काढून घेऊयात आणि राहिलेले जिन्नस भाजून घेऊयात.
आता खोबरं वगैरे आपलं भाजून झालं की आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदाही जास्त करपवायचा नाही. कांद्याबरोबर आपण आलं लसूण देखील भाजून घेणार आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जातो. एक 10 ते 15 मिनिटं कांदा भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला टोमॅटो आणि कोथिंबीर देखील थोडीशी हलकीशी गरम करून घ्यायची, म्हणजे त्याची चव ना अजून छान लागते. एक वेळा असा मसाला ना करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता हा देखील मसाला आपण व्यवस्थित भाजून घेऊयात आणि भाजून थंड करून आपल्याला हा बारीक वाटून घ्यायचा आहे. छान असं भाजताना ह्याच्यात थोडंसं मी 1 चमचाभर तेल टाकलंय, म्हणजे छान असा कांदा भाजला जातो. आता आपला इथे सगळे मसाले भाजून झालेले आहेत आणि कुकर देखील गार झालेला आहे. तर आता आपण मटण फोडणी करून घेऊया. मटण देखील आपलं छान असं शिजलेलं आहे. तर आता फोडणी करण्यासाठी इथं 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की आपण बारीक करून घेतलेला मसाला ना त्यात टाकून घ्यायचा आहे. मसाला बारीक करताना जास्तही बारीक करायचा नाही, थोडासा ओबडधोबड ठेवायचा, म्हणजे चव छान लागते. आणि हे बघा छान असा मसाला बारीक झाला. आता तो मसाला आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात. आणि ऑलरेडी आपण सगळा मसाला भाजला, त्यामुळे हा मसाला भाजायला फारसा वेळ लागत नाही. 10 मिनिटात हा मसाला आपला भाजून तयार होतो. इथं आपण सगळा मसाला तेलात व्यवस्थित भाजून घेऊयात. मसाला 5 ते 10 मिनिटं भाजला का नाही, त्याच्यात ना 2 चमचे चटणी टाकले, बाकीचे कोणतेही मिरची पावडर मसाले टाकणार नाही. आणि थोडंसं मीठ टाकले, कारण मसाल्याला थोडंसं मीठ लागलं पाहिजे ज्यावेळी आपण सुक्क बनवणार आहे त्यावेळी. आता ही चटणी देखील ना आपल्याला छान अशी ना मसाल्यासोबत भाजून घ्यायची. आणि चटणीचा ऑलरेडी व्हिडिओ ना मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, जाऊन नक्की बघा. आमच्याकडं ना सातारा भागात घाटी मसाला याच पद्धतीनं बनवला जातो आणि त्याचा कलर चव ना 1 नंबर लागते. व्हेज जेवण असो किंवा नॉनव्हेज दोन्हीतही मसाला ना 1 नंबर चव देतो. त्याच्यामुळे ना छान असं मसाला भाजून घेतात. आणि मसाला भाजताना ना आपण काय करणार आहे, आता थोडंसं तुम्ही त्याच्यात जे मटण शिजवून घेतले ना त्याचं आणि पाणी देखील टाकू शकता. पण इथं आपलं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मी पाणी टाकून ना ते पाणी टाक. आता झाकण ठेवून इथं 5 मिनिटं झाले. छान असं त्याला तेल देखील सुटलेलं आहे. परत सगळा मसाला एकदा व्यवस्थित मिक्स करूयात आणि जेवढा आपल्याला रश्श्यामध्ये घालायचा ना तेवढा मसाला त्यातनं काढून घ्यायचा आणि राहिलेला मसाला पण त्यामध्ये मटणाचे पीस टाकून ते सुक्क बनवू शकतो. असं अगदी सोप्या पद्धतीनं झटपट तुम्ही मटण सुक्क आणि रस्सा बनवू शकता. हा जुगाड तुम्ही याआधी कधी केलाय का? मी तर असाच करते. एकत्र मसाला भाजायचा आणि दोन्ही एकदम बनवून घ्यायचं, सुक्क आणि पातळ. चवीला 1 नंबर लागतं. एक वेळ नक्की बनवून बघा. आता जेवढा आपल्याला रश्श्याला मसाला घालायचा ना तेवढा घालून घ्यायचा. त्या जे आपण आळणी शिजवून घेतले ना त्याच्यामध्ये ते घालून घेऊया आणि राहिलेल्या मसाल्यात आपण मटणाचे तुकडे टाकून ना ते हलवून व्यवस्थित सुक्क मटण बनवून घेऊयात. आणि हा देखील मसाला आपला तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ना छान असे मटणाचे पीस घालूयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात, म्हणजे आपलं मटण सुक्का देखील तयार होईल. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण रस्सा टाकणार आहे, म्हणजे ना छान असं मिळून येतं सुक्क. आता बघा छान असं आपलं सुक्क बनवून झालेलं आहे. 5 ते 10 मिनिटं आपण ह्याला असं झाकून वाफ काढून घेऊयात, म्हणजे मसाला सगळ्या पीसला लागला जातो. आता इथं 5 मिनिटं झाले तर आपण सगळं काढून घेऊया. तुम्ही बघू शकता छान असं त्याला तेल देखील सुटलेलं आहे. आता वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे झालं आपलं मटण सुक्का. झालं की नाही अगदी झटपट. कोणताही पूर्वतयारी न करताना अगदी सोप्या पद्धतीने ह्या मसाल्यामध्ये तुम्ही सुक्क मटण बनवू शकता. आता आपल्याला रश्श्याला उकळी काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण सुक्क मटण उतरून घेतलंय खाली आणि त्याच गॅसवरती आपण आता रस्सा उकळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता रश्श्याला देखील छान असा कलर आलेला आहे. आपण कुठलीही तर्री पावडर वापरली नाही तरी देखील आपल्या चटणीमुळे बघू शकता छान असा रस्सा झालेला आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आणि गावाकडं ना भाकरी चुरून खाल्ली जाते, त्याच्यामुळे रस्सा असा थोडासा पातळच बनवला जातो. आणि छान असं आपलं इथं मटण देखील बनवून तयार झालेलं आहे. त्याला 5 ते 10 मिनिटं अशीच उकळी काढून घेऊया आणि ह्याच्यावर देखील आपण छान अशी बारीक चिरलेली भरभरून अशी कोथिंबीर टाकून घेऊयात. आणि आपलं मटण रस्सा आणि सुक्क तयार झाले. चला आता मग ताट वाढून घेऊयात. गावरान पद्धतीची मटण थाळी तयार करूयात. आता सुरुवातीला ना आपण भाकरी तयार करून घेऊयात. तर भाकरी मोडून घेतलेली आहे, भाकरी ठेवूयात. भाकरीसोबत जाईल सुक्क मटण, कांदा, लिंबू, भात, रस्सा, आळणी. ही मटणची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि जेवढी दिसायला भारी दिसते का नाही तेवढंच खायला देखील एक नंबर होती. एक वेळ नक्की बनवून बघा. आणि चॅनलवर